आपण बघितलं असेल तर गेल्या काही महिन्यांपासून भाजप नेते सातत्याने राज ठाकरे यांना भेटत आहेत त्यांच्या निवासस्थानी। राज ठाकरे अमित शहा यांना दिल्लीमध्ये जाऊन भेटले। त्याच्यानंतरही भाजप नेत्यांबरोबर त्यांच्या काही बैठका झाल्या, जागा वाटपाच्या संदर्भाच्या अनुषंगाने चर्चा झाली। हे लक्षात घेताना आत्ताच्या राज्याच्या राजकारणामध्ये मनसे भाजपबरोबर जाण्याची शक्यता चित्र स्पष्टपणे दिसतं आहे। याच्यामध्ये आता माझ्या माहितीप्रमाणे मनसेने 3 जागा मागितल्या होत्या, त्यापैकी 2 जागा त्यांना मिळाल्याचं माझी माहिती आहे। त्याच्यामध्ये उत्तर पश्चिम मुंबईमध्ये त्यांना मिळालेली आहे, तिथून कदाचित शालिनी ठाकरे ह्या उमेदवार असतील आणि दक्षिण मुंबईमध्ये बाळा नांदगावकर हेच उमेदवार असण्याची शक्यता आहे। दक्षिण मध्य मुंबई पण त्यांनी मागितलं होतं, मात्र ती काही त्यांना मिळण्याची शक्यता नाही आहे। मधल्या काळात बाळा नांदगावकरांनी या अनुषंगाने पण सांगितलं होतं की 2 जागा आम्ही मागत आहोत म्हणून, 2 जागांवरती चर्चा सुरू आहे। आता एक स्वाभाविकपणे असं आहे की राज ठाकरे यांनी गेल्या वेळेला घेतलेली भूमिका, मोदी शहा मुक्त भारत ही भूमिका, आणि आता ह्या सगळ्या पुलवामा भूमिका, त्यांच्या वेगळ्या मोदींच्या विरोधात घेतलेल्या सातत्याने घेतलेल्या भूमिका, या सगळ्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आता मोदींबरोबर कुठल्या मुद्द्यावर कशाप्रकारे जात आहेत हे बघणं फार महत्त्वाचं राहणार आहे। त्याच्यामध्ये राम मंदिर राहील, 370 राहील, एक विकासाचा मुद्दा राहील, काही गोष्टी कदाचित बदलल्या जातील। कारण आज जर आपण बघितलं तर अनेक वेगळ्या पक्षांचे वेगळे नेते ही पद्धतशीरपणे भारतीय जनता पार्टीमध्ये सामील होत आहेत। भारतीय जनता पार्टी पण त्यांना सामील करून घेत आहे। कालपर्यंत ज्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आरोप केले होते, 70,000 कोटीच्या घोटाळ्यासंदर्भात उल्लेख केला, दुसऱ्या दिवशी अजित पवार राज्यामध्ये उपमुख्यमंत्री बनतात। अशोक चव्हाणांना गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये 6 महिन्यामध्ये तुरुंगात पाठवा, आदर्श घोटाळ्या प्रकरणात सांगितलं। 10 वर्ष झाली, तुरुंगात तर काही गेले नाहीत, पण भाजपचे खासदार झाले। आता हे राजकारणामध्ये इतक्या वेगळ्या प्रकारची वळणे येत आहेत, या पार्श्वभूमीवर राज ठाकरे भारतीय जनता पार्टीवर गेल्यास आश्चर्य वाटू नये। आपण म्हणते मनसेने 2 जागा आहेत त्या त्यांना मिळण्याची शक्यता आहे भाजपवर महायुतीमध्ये, परंतु जर या भविष्यात या त्यांच्या चर्चा फिसकटल्या तर मनसेने जर आपला वेगळा संसार मांडला तर काय त्याचा परिणाम होईल, मनसेच्या एकंदरीत राजकारणावर देखील काय परिणाम होईल? नाही, चर्चा फिसकटण्याचा प्रश्न नाही येत आहे। हे आता इतकं पुढे गेलेलं दिसतंय स्वच्छपणे की त्याच्यामुळे मला जी माहिती आहे त्याप्रमाणे 2 जागांवरती ते समाधान म्हणून विधानसभेचा विचार करून आणि मुंबई महानगरपालिकेचा विचार करून भारतीय जनता पार्टीबरोबर जाण्याची शक्यता आहे। पण आपण म्हणता त्याप्रमाणे जर विचार केला तर मनसे स्वबळावरती इथे काही फार त्यांना मतं मिळतील असं दिसत नाही। मागच्या वेळेला तर ते लढलेच नव्हते, आणि ज्यावेळेला ते लढले त्यावेळेला त्याच्या मागच्या इलेक्शनमध्ये त्यांना 75,000 ते लाख साधारण मतं मिळाली होती। पण आज जी लढाई आहे ही फार वेगळ्या पद्धतीने लढाई चाललेली आहे, याच्यामध्ये मनसेला काही फार स्थान नाही आहे। एकंदरीत या संपूर्ण आतापर्यंतच्या घडामोडी बघितल्या, भविष्यात मनसेच्या संपूर्ण एकंदरीत या पक्षावर, कारकिर्दीवर, त्याच्या प्रवासावर काय परिणाम होईल असं वाटतं? असं नाही, राज ठाकरे सावध आहेत, राज ठाकरे हुशारही आहेत। राजकारणामध्ये अप अँड डाऊन्स होत असतात। अनेक पक्ष अनेक वर्ष आपण बघतो की ते पुढे आलेलेच नव्हते आणि अचानक काही काळाने संधी मिळते आणि पुढे येऊ शकतात। राज ठाकरेंची सुरुवात दमदार होती, मधल्या काळात मागची 7-8 वर्ष त्यांचा बॅड पॅच म्हणून आपण, किंवा जे काही त्यांच्या राजकीय ज्या भूमिका आहेत त्या न पटल्यामुळे असेल किंवा जे काही असेल ते, त्यामुळे त्यांना फारसं यश मिळू शकलं नाही। पण भारतीय जनता पार्टीबरोबर आजच्या काळामध्ये गेले तर निश्चितपणे राज ठाकरेंना राजकीय भवितव्य दिसतंय स्वच्छपणे। आज स्वतःच्या क्षमतेवरती राज ठाकरे फार काही मोठे होऊ शकतील असं आज तरी चित्र नाही आहे। त्यामुळे भारतीय जनता पार्टीवर गेले, कारण आता आघाड्यांचं राजकारण आहे, आघाड्यांचे दिवस आहेत, सगळीकडे आपण बघतोय स्वतंत्र स्वबळावरती आज भाजपने लढायला तयार आहे। अशा वेळेला राज ठाकरेंकडून अपेक्षा करणंही फार काही योग्य नाही आहे। आज शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंची असेल ती सुद्धा काँग्रेसबरोबर गेलेली आहे, वेगळ्या पक्षांबरोबर लोक जात आहेत। असा जर आपण विचार केला त्या आघाड्या आणि महायुतीच्या राजकारणामध्ये राज ठाकरेंनी स्वतंत्रपणे स्वतःची चूल मांडणं म्हणजे आत्महत्या करण्यासारखं होऊ शकतं। अशा वेळेला समजा ते भारतीय जनता पार्टीबरोबर गेले किंवा त्यांच्यासाठी निर्णय घेतला तर तो त्यांच्या निश्चितपणे फायद्याचा राहील।